नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे 4 डिसेंबर पासून ऐतिहासिक चेतक महोत्सवाची सुरुवात होत आहे। 350 वर्षाची परंपरा असलेली ही यात्रा श्री दत्त जयंती निमित्त भरणे आणि देशभरातील घोडा बाजारासाठी प्रसिद्ध आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांनी येथे घोडे खरेदी केल्याचा ऐतिहासिक उल्लेखही आहे। यंदा महोत्सवात 1000हून अधिक घोड्यांची नोंद झाली असून पोल बेंडिंग, अश्र नृत्य, रेस, अश्र क्रीडा आणि सौंदर्य स्पर्धा अशा राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा रंगणार आहे। गुजरात पासून राजस्थान पर्यंत अनेक राज्यातील नामांकित अश्र येथे दाखल होत आहेत। 50,000 पासून कोट्यावधी रुपयापर्यंत घोड्यांची खरेदी विक्री होत असलेला हा बाजार यावर्षी नवा विक्रम करेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली असून संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी दिली आहे। रेस असणार आहे। 24 किलोमीटर ती घोड्यांची रेस असेल। त्याच्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे 50 एंट्री आलेल्या आहेत। साधारणतः त्या 70 एंट्री पोहोचतील आणि 24 किलोमीटरपर्यंतची ती घोड्यांची रेस असेल। त्याच्यानंतर अश्वक्रीडा स्पर्धा, इक्विस्टेरियन स्पोर्ट्स याच्यामध्ये सुरू होतील। त्याच्यामध्ये जवळपास 200 मुलांचा त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे। त्याच्यामध्ये 50 मुली सहभागी होणार आहेत आणि ते मुलं आणि मुली वेगवेगळ्या याच्यातनं पूर्ण महाराष्ट्रभर आणि काही इंदोरचे 1-2 क्लब आणि गुजरात अहमदाबादचा 1 क्लब असे मिळून त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी होतील आणि चेतक इक्विस्टेरियन प्रीमियर लीग आम्ही असं त्याचं नाव दिलेलं आहे। यावेळेस इलेक्शन चेतक फेस्टिवलला अनेक सेलिब्रिटींनी आपलं म्हणणं बरोबर आहे, परंतु यावर्षी आम्ही खरं म्हणजे सेलिब्रिटींचा कार्यक्रम आम्ही यावर्षी ठेवलेला नाही। यावर्षी साऊथ सेंट्रल कल्चरल झोन म्हणजे सांस्कृतिक विभाग, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या बरोबरीने आम्ही खरं म्हणजे 5 राज्यांच्या कलाकारांचे इथं फोक डान्सेस, आम्ही लोकनृत्य आम्ही करणार आहोत, त्यांचे कार्यक्रम करणार आहोत, कार्निवल करणार आहोत, जे सारंगखेड्यामध्ये पहिला वेळा असणार आहे। दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी सारंगखेडाची ही यात्रा, सारंगखेडाचा अश्व बाजार, सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल सुरू होत आहे। 4 पासून तर 21 डिसेंबरपर्यंतचा हा चेतक फेस्टिवल असणार आहे आणि यावर्षी आम्ही वेगवेगळं नवीन केलेलं आहे। यावर्षी घोड्यांच्या ज्या स्पर्धा होणार आहेत, आपल्या इथल्या बाजूला बघितलं तर 300 बाय 300 फुटाचा आपण मोठा मंडप टाकला आहे। घोड्यांच्या स्पर्धा या सावलीमध्ये होतील आणि याच्यामध्ये आम्ही एक VIP सेटिंग केली, जी आखाती देशांमध्ये, अरब कंट्रीजमध्ये ज्या प्रकारची सिटिंग होते त्या प्रकारचा एक पार्ट या वर्षापासून आम्ही सुरुवात करतो आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण आपण देशासमोर काहीतरी केलं पाहिजे। सारंगखेडाचा हा चेतक फेस्टिवल नेहमीच पूर्ण भारतवर्षासमोर काहीतरी नवीन ठेवतो आणि त्याचं फॉलो मग त्याचं अनुकरण सर्व देशामध्ये होत असतं। तसं यावर्षी सावलीमध्ये एकाच 300 फुटाच्या पॅन्डॉलमध्ये घोड्यांच्या सर्व अश्वस्पर्धा आम्ही इथं घेणार आहोत। अश्वस्पर्धामध्ये घोड्यांच्या अश्वनृत्य स्पर्धा असणार आहे, घोड्यांची रेवालची चालची रेस असणार आहे। रेवाल म्हणजे एका चालबद्ध पद्धतीने घोड्यांची रेस असते ती असेल आणि मग घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धा, ज्याला आपण हॉर्स शो म्हणतो, त्याच्यामध्ये नुकरा म्हणजे जे पांढरे शुभ्र घोडे आहेत त्यांची स्पर्धा असणार आहे। त्याच्यामध्ये मारवाडी प्रजातीचे सुद्धा हॉर्स शो सौंदर्य स्पर्धा असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नंदुरबार।